नमस्कार. तर आता अमृतकाळामध्ये आपण विश्वगुरू होणार आहोत. चंद्रयान-3 जेव्हा चंद्रावर पोचलं तेव्हा अर्थातच आपल्या सर्व भारतीयांना खूप आनंद झाला आणि अतिशय मुक्त कंठानी आपण वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांचं कौतुकही केलं. पण याच देशात एरवी वर्षाचे 12 महिने आपण किती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतो. वैज्ञानिक प्रकल्पांच्या यशाच्या वेळी मोठी भाषणं करणारे आपले नेते एरवी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा किती असा आदर करतात. बघूयात. श्रीगणेशा करूया गणपतीच्याच गोष्टीने. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 मध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या हॉस्पिटलचं उद्घाटन करताना म्हणाले की गणपती ही जगातली पहिली प्लॅस्टिक सर्जरी होती. मुळात धडावेगळं झालेलं डोकं शरीरावर बसवणं ही प्लॅस्टिक सर्जरी असते का? आणि जर अशी सोय होती तर गणपतीचंच कापलेलं मस्तक परत लावण्याऐवजी हत्ती मारून त्याचं डोकं का बरं लावलं असेल? ह्याच भाषणात ते असंही म्हणाले की कर्ण हा गर्भातून जन्मलेला नव्हता. याचा अर्थ त्यावेळेस आपल्याकडे जेनेटिक सायन्स प्रगत झालेला असणार. कौरवांचा जन्मही असाच काहीसा कित्येकदा सांगितला जातो. मग एवढी 100 अर्भकं गर्भाबाहेर जन्मू शकत होती तर त्याच काळात मुलांना जन्म देण्यासाठी नियोग आणि पुत्रकामेष्टी यज्ञ का बरं करावे लागत होते? खीर खाऊन गर्भधारणा कशी होत होती? वीर्य जिथे स्खलन होऊन पडलं तिथूनच मुलं कशी काय जन्मत होती? जेनेटिक सायन्स होतं तर कर्ण कवच कुंडल घेऊन कसा काय जन्मला? 2017 मध्ये अशी बातमी प्रसिद्ध झाली होती की राजस्थानचे शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी असं म्हणाले की गाय हा एकमेव असा पशु आहे जो श्वासोच्छ्वास करताना ऑक्सिजन बाहेर सोडतो. त्यामुळे गायीचं वैज्ञानिक महत्त्व आपण ओळखलं पाहिजे. मग कोविड काळात हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन सिलेंडरऐवजी गायी उपलब्ध करून दिल्या असत्या तर ऑक्सिजनचा प्रश्न सुटला असता काय? 2019 मध्ये पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी भारतीय गायींच्या दुधामध्ये सोन्याचा अंश असल्यामुळे ते पिवळसर दिसतं असं विधान केलं. आणि त्यांच्या दुधात ते सोनं कसं तयार होतं तर गायींच्या पाठीवर एक उंचवटा असतो ज्याच्यावर सूर्यप्रकाश पडला की त्याच्यात सोनं तयार होतं असं विधान त्यांनी केलं. हे विधान सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं आणि त्याची खूप चेष्टाही झाली. 2019 मध्ये मध्य प्रदेशच्या भाजपा नेत्या प्रज्ञासिंग ठाकूर म्हणाल्या की गोमूत्र आणि पंचगव्यानी मी माझा कॅन्सर बरा केला. पण त्यांच्या 3 शस्त्रक्रिया कॅन्सरच्या उपचारांसाठी झालेल्या आहेत असं त्यांच्या डॉक्टरांनीच सांगितलं. गोमूत्राने कॅन्सर बरे होत असते तर महागडी औषधं आणि शस्त्रक्रिया बंद करून लोकांना गोमूत्रच प्यायला दिलं असतं. आतापर्यंत कुठल्याही संशोधनात गोमूत्राने अशा व्याधी बऱ्या होतात असलं काहीही आढळलेलं नाहीये. गायीच्या पाठीवरून हात फिरवल्याने रक्तदाब नियंत्रित करता येतो असंही त्या म्हणाल्या. मग आता बीपी किंवा कॅन्सर वगैरे झाला तर हॉस्पिटल नव्हे गायी शोधा. 2017 मध्ये राजस्थान हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश महेशचंद्र शर्मा असं म्हणाले की मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे कारण मोर हा आजन्म ब्रह्मचारी असतो आणि लांडोर संभोगाने नाही तर मोराचे अश्रू पिऊन प्रजनन करते. ह्या काळातही उच्च शिक्षित किती अंधश्रद्धाळू विधानं करू शकतात ह्याचं नवल वाटतं. 2018 मध्ये त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी असा शोध लावला. संजय धृतराष्ट्राला युद्धाची ताजी हकीकत सांगत होता कारण त्यावेळेला इंटरनेट आणि सॅटेलाईट होतं. म्हणजे इंटरनेट आणि सॅटेलाईट होतं पण युद्ध मात्र धनुष्यबाण आणि गदांनीच चाललेलं होतं. पिस्तुलं वगैरे नव्हती. सॅटेलाईटचा शोध लागला होता पण दळणवळणासाठी मात्र हत्ती आणि घोडेच होते. इंजिनाची वाहनं वगैरे नव्हती. एवढं प्रगत विज्ञान त्यावेळेला असून सुद्धा रामायण किंवा महाभारत याचा निश्चित कालखंड ठरवणारा असा कुठलाही पुरावा हाती लागू शकलेला नाही. भारताचे मानव संसाधन राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी तर 2018 मध्ये असं विधान केलं की डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा वैज्ञानिक दृष्टीने चूक आहे आणि तो शिकवला जाऊ नये. बरं, स्वतः रसायनशास्त्रात उच्च पदवीधर असलेले केंद्रीय मंत्री यासाठी कुठल्या तरी वैज्ञानिक संशोधनाचा संदर्भ देतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी असं सांगितलं की आपल्या पूर्वजांनी वानरापासून मानव उत्क्रांत होत जाताना पाहिलेला नाही म्हणजे मानव हा पूर्वीपासून मानवच असणार. असं म्हटल्यावर मात्र आमची थोडी निराशा झाली. म्हणजे आता पूर्वजांनी कोणाला काय करताना बघितलं ह्या नोंदींवरून आपण सजीवांच्या उत्क्रांतीचा वैज्ञानिक सिद्धांत मांडणार आहोत का?
इथल्या आध्यात्मिक म्हणवणाऱ्या बाबाबाबींचं तर वैज्ञानिक दृष्टिकोन धुळीस मिळवण्यात फार मोठं योगदान आहे. याच मांदियाळीतले एक बाबाजी आहेत जे छद्मवैज्ञानिक बाता विज्ञानाच्या नावाखाली शिताफीने खपवत असतात. आधुनिक आणि उच्च शिक्षित उच्चभ्रूंनाही ते फार आवडतात. ते म्हणजे व्हायब्रेशन एनर्जीवाले मिस्टिक गुरुजी, सद्गुरू. त्यांनी तोडलेल्या ताऱ्यांसाठी सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ करावा लागेल. त्यांनी कहर केला जेव्हा ते म्हणाले की जेव्हा मुलाचा जन्म होतो तेव्हा बाळंतिणीला एका प्रकारचं दूध येतं आणि जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा बाळंतिणीला वेगळ्या प्रकारचं दूध येतं. एवढंच नाही तर जेव्हा जुळी मुलं होतात आणि एक मुलगा आणि एक मुलगी असते तेव्हा एका स्तनातून एका प्रकारचं दूध येतं आणि दुसऱ्या स्तनातून दुसऱ्या प्रकारचं दूध येतं. गुरुजी, कुठल्या स्तनातून मुलासाठी आणि कुठल्या स्तनातून मुलीसाठी दूध येतंय हे कळायला त्या बाळंतिणीला काय मार्ग आहे का? ही व्यवस्था मानवी जीवशास्त्राच्या इतिहासात नेमकी केव्हा विकसित झाली? काही संशोधन वगैरे आहे का? बरं, कोणाला तिळं झालं तर काय होतं? ऐकताना सुद्धा भोवळ येईल अशी अशक्य विधानं यांचे भक्त यांच्या समोर बसून ऐकत असतात आणि भारावून वगैरे जात असतात. 2019च्या सायन्स काँग्रेसमध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू जी नागेश्वर राव म्हणाले की रावणाकडे 24 वेगवेगळ्या प्रकारची विमानं होती आणि लंकेत त्या काळात कित्येक विमानतळं होती. महोदय, मुळात पुराणकथेत सुद्धा असला कुठलाही उल्लेख नाहीये. रावण, त्याच्याकडची विमानं, विमानतळं हे सगळं सिद्ध करणारा कुठलाही पुरातात्विक पुरावा अजून आपल्याकडे नाहीये. ह्या गोष्टी साध्य करण्यासाठी किमान धातुशास्त्र, अभियांत्रिकी आणि प्रामुख्याने वीज ही अनिवार्य आहे आणि याचा शोध हा अतिशय अलीकडे लागलेला आहे. त्यामुळे त्या काळात असले शोध लागले असल्याचा कुठलाही पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही. मुळात ही कथा आणि कथापात्र वास्तविक ऐतिहासिक असल्याचाही कुठला पुरावा उपलब्ध नाही. या प्रसंगी विज्ञानाच्या नावाखाली इतरही अनेक तारे तोडले गेले आणि अशी विधानं सायन्स काँग्रेसमध्ये पंतप्रधान, वैज्ञानिक आणि प्राध्यापकांनी केल्याने जगभरातील वैज्ञानिक वर्तुळामध्ये या अविज्ञानाचं फार हसू झालं. बरं, विज्ञानविरोधी दृष्टिकोनात जर वैज्ञानिक स्वतःच एवढे पुढे आहेत तर IIT सारख्या संस्थांच्या संचालकांनी का मागे राहावं? IIT मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा म्हणाले की लँडस्लाईड किंवा भूस्खलन होऊन आपत्ती येण्याचं कारण म्हणजे लोक मांसाहार करत आहेत. तेव्हा आता भूस्खलन रोखायचं असेल तर लवकरात लवकर शाकाहारी व्हा. बाकी पर्यावरण असंतुलन, जलवायू परिवर्तन, ग्लोबल वॉर्मिंग ह्या सगळ्या अंधश्रद्धाच आहेत असंच ऐकायचं आता बाकी राहिलेलं आहे. या गोष्टी इथेच संपत नाहीत. कोरोना काळात झालेल्या साधूंच्या गोमूत्र पार्ट्या, चक्रपाणी यांनी कोरोना देवीची स्थापना करून तिची माफी मागण्यात यावी अशी जिनपिंगला केलेली विनंती, कोरोना गो, कोरोना गो, दिवे, टाळ्या आणि थाळ्यांच्या गजरात लोकांनी घातलेले धिंगाणे, अपघाताने लागलेल्या आगी हे सगळं आपण पाहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी हे दर्शवतात की आपल्या देशात किमान तार्किक विधान म्हणजे काय, ऐतिहासिक आणि पौराणिक, काल्पनिक कथा आणि सत्य घटना, बातमी आणि अफवा ह्यात फरक कसा करायचा हे शिकवलंच जात नाही. तसंच म्हणजे आपल्याला असंही आढळतं की माणूस हा उच्च शिक्षित किंवा उच्च पदस्थ असल्याने म्हणजे अगदी पंतप्रधान किंवा वैज्ञानिक जरी झाला तरी तो वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा असेलच अशी खात्री देता येत नाही. कारण घरात, शालेय अभ्यासक्रमामध्ये, शेजारी पाजारी सगळीकडे अंधश्रद्धेकडे झुकणारच एक वातावरण आहे. भारतीय राज्यघटना ही कदाचित एकमेव अशी असेल की ज्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे असं सांगण्यात आलेलं आहे. पण ह्याच देशात प्रभावी व्यक्ती जर उघडपणे अंधश्रद्धा आणि विज्ञानविरोधी आचारविचार करत असतील तर समाजाची विचारपद्धती सुद्धा दूषित होते. तेव्हा फक्त लोकप्रिय व्यक्तींनीच नव्हे तर आपण सगळ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाबत सजग व्हायला हवं. आज या वैज्ञानिक दृष्टिकोनावर जे हल्ले केले जात आहेत त्याच्या दट्ट्यामुळे डार्विनचा मानवाच्या उत्क्रांतीवादाचा सिद्धांत NCERTच्या अभ्यासक्रमातून हद्दपार झालेला आहे. आपण वेळेवर हालचाल केली नाही तर बौद्धिक उत्क्रांती उलटी फिरून आता माणसांची परत माकडं व्हायला लागलीत की काय असं वाटण्याची वेळ परत नक्कीच येईल. तर इंडियन व्हॉइसमध्ये असेच महत्त्वाचे विषय घेऊन परत भेटत राहूयात.
इंडियन व्हॉइसचे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.